चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अगदी फार चरणाचा अभंग नसून चार चरणाचा अभंग आहे। अभंग चार चरणाचा का आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याचं उत्तर असं देतो। पहिल्या दिवशीच्या महाराजांनी किती चरणाचा अभंग घेतला? आमच्या आळंदीकडे 2-2 वर्षाची पोरं बोलते, तुम्ही एवढे असून बोलत किती चरणाचा? 3 चरणाचा। दुसऱ्या कालच्या कीर्तनकाराने किती चरणाचा अभंग घेतला होता? बहुतांशी कीर्तनाला अभंग 4 चरणाचा घेतात, बहुतांशी बरीच महाराज मंडळी। मग तुम्हाला प्रश्न पडतो 4 चरणाचा अभंग का घेतात कीर्तनाला? तर साधू संतांना माहिती होतं 2 चरणाचे माणसं येड्यावानी करतील, हे सरळ होण्यासाठी हे 4 चरणाचे अभंग आहेत। कळतंय का? म्हणून 4 चरणाचा अभंग आहे, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे। ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय त्यांचा अधिकार जर आपण बघितला तर जो ब्रह्मांड नायक आहे, जगाचा बाप आहे, त्या जगाच्या बापाने नाद बाबाच्या घरी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 36 वर्ष सलग कावडीनं पाणी भरलं। आणि म्हणून नाथ महाराजांना माहिती आहे की नेमकं देवाला काय आवडतं। तर आजच्या अभंगामध्ये महाराज देवाला काय आवडतं तो प्रकार सांगतात। विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार देणं अत्यंत गरजेचा महत्त्वाचा तो म्हणजे असा, अखिल गुण आणि दान आकारण करून आवरुणालय भक्त वंचित कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, भगवान श्री हनुमंतराच्या कृपेने, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरा जगद्गुरु श्री संत तुकोबरा आदी करून सकल संतांच्या तथा अगस्ती ऋषी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन ब्रह्मतेज गुरुदेव विठ्ठल महाराज गायखोरा, त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी गुरुदेव विठ्ठल बाबा शिवणगिरीकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्रीराम महाराज नागापूरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। आणि ज्या निमित्ताने चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आहे ते निमित्त खूप गोड आहे। मी तर दररोज कीर्तनामध्ये सांगतोय, खऱ्या अर्थाने ज्यांना टेन्शन आलं की ते राजे बाहेर कुठंच जात नव्हते, मग लोहगावला जगद्गुरु तुकोबरा यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे। म्हणून या जगाच्या पाठीवर मी नेहमी सांगतो, या जगाच्या पाठीवर, या सृष्टीवर असं गाव नाही जिथे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही। या जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, म्हणजे जन्माला आले, मेले। प्रमाण सांगेल मी आपल्याला, उदंडची झाले, जन्मोनिया मेले, ओनिया गेले रावरंक। त्यांचे नाव कोणी न घे चराचरी, चरात नाही ना चरात नाही, त्यांचं कोणी नाव घेतंय का? नाही। म्हणून मी नेहमी सांगत असतो, या जगाच्या पाठीवर एक राजे असे होऊन गेले, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव दगडावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, हो राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर। एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर,
रे भगवानी दिसल्या रे पातना धर्म मानिला जगला माणुसकी जगला माणुसकी जगला माणुसकी पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा भक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजते गणकिल्ल्याच्या दगडावे माझ्या राजाचं नाव गाजते गणकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गणकिल्ल्याच्या दगडावर टाळेवाजव सर्वांना टाळेवाजव. तुमचं भाग्य आहे की इथं 2-2, 3-3 मृदंग वादक आहेत. आत्ता जे पखवाजाचे म्हणजे अनेक जण ज्यांनी वाजवलेत म्हणजे महाराज नाही पखवाज गजानन महाराज मोरे आमचे पंढरनाथ महाराज काळे आपल्या गावचे भूमिपुत्र त्यांच्यासाठी टाळे वाजवा. आणि माझ्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे असे बाळू महाराज वायाळ तेही आहेत त्यांच्यासाठी टाळे वाजवा. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे संतू नाना जाधव आहेत. श्री हरिभक्तीपरायण बळीराम महाराज आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट पद्माकर अण्णा पेवेकर त्यांचे चिरंजीव सोपान काका पेवेकर ते आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण माझ्यावर बंधुवत प्रेम करतात असे मधुकर महाराज चितळीकर आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे सोपान दादा आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे आप्पासाहेब महाराज आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज आहेत आणि आमच्या बाळू महाराजांच्या संस्थेतील काही विद्यार्थी आहेत. वा छान नियोजन. वय नसताना सुद्धा बाबा विना घेऊन उभे आहेत त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचप्रमाणे दोन्ही चौपदार ही चौपदार लय आवडला बघा मला चौपदारासाठी टाळ्या वाजवा. आणि हा आवाज ज्या माध्यमातून तुमच्या कानापर्यंत येतोय गोड असा ते आमचे रमेश भाऊ पवार यांची माईक सिस्टीम म्हणजे ओमकार मंडप आणि साऊंड सिस्टीम मोरखेड त्यांच्यासाठी टाळे वाजवा. ज्या ज्या वेळेला ही मागची मंडळी प्रमाण म्हणेल त्या त्या वेळेला तुम्ही टाळे वाजवायची. का टाळे वाजवायची माहिती आहे का? तुम्ही टाळी वाजविली की हे जरा नवीन नवीन चाली म्हणते. मला एकाने विचारलं महाराज आम्ही नाहीच टाळी वाजली तर मग म्हणलं हे कशाच्या कशा चाली म्हणते मग लक्षात येते. म्हणून टाळीनं काय प्रतिसाद द्यायचा असतो. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं गाथ्यातलं नाही पण आज काळाची गरज आहे. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून या जगाच्या पाठीवर एक राजा असा होऊन गेला सगळं जग त्याला महाराज म्हणतो. पुन्हा ऐका या जगाच्या पाठीवर एक राजा असा होऊन गेला सगळं जग त्यांना महाराज म्हणते. आणि या जगाच्या पाठीवर असे एक महाराज होऊन गेले सगळं जग त्यांना राजे म्हणते. ऐका छत्रपती शिवाजी महाराज राजेत पण आपण काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की आपण त्यांना महाराज म्हणतो. ते राजेत आपण त्यांना महाराज म्हणतो. चला विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय महाराज आहेत आपण त्यांना काय म्हणतो ज्ञानी यांचे राजे. म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने चालत असलेला आपला हा उत्सव खूप आनंद वाटला. आणि बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती की शिवजयंतीला आपण डीजे लावून नाचण्यापेक्षा खरं सांगतो डीजे लावून नाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी पारायण करा गाथा पारायण करा. खरं म्हणजे महाराजांना जे अभिप्रेत आहे ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने चालत असलेला आपला हा उत्सव आणि पाहता पाहता
2 दिवस पूर्ण होऊन 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसं समस्त ग्रामस्थ मंडळी वरखेड यांच्याद्वारा मला मिळालेलं निमंत्रण आणि विशेष करून माझ्यावर नितांत पुत्रवत प्रेम करणारे आपल्याच गावचे आमचे दादा मी दादाच म्हणतोय त्यांना, राधाकिशन मामा त्यांना दादाच म्हणतो. खरं म्हणजे त्यांनी हातात माईक घेतला, मी तर जागाच सोडली. म्हणलं आपण विलंब जर केला तर पुन्हा कदाचित असं व्हायचं की माऊली तुम्ही एवढ्या जवळचे असून एवढा उशीर करता, त्यापेक्षा आपलं वेळेत आलेलं बरं. सगळं नियोजन चांगलं आहे. आपल्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये मी तुम्हाला 2च नियम सांगतो. फक्त कीर्तनाच्या मधून कोणी उठू नका आणि कीर्तनामध्ये कोणी झोपू नका. एका गावात असंच सांगितलं मी आणि ते शेजारच्या गावात आले कीर्तन ऐकायला आणि ते 2 जण असे होते भारी. त्यांना मी विचारलं, म्हणलं तुमच्या गावात तुम्ही झोपली होती, इथं झोपू नका. मग त्यांना थोडं बेकार वाटलं ना. ते म्हणले मग असं करा, आपण ठरवू म्हणे. आणि ते रस्त्याने चालले आणि त्याच्या पाठीमागं आम्ही एका घरी चहा पिण्यासाठी. ते म्हणलं हे बघ, मी जर झोपलो तर तू मला उठव आणि तू झोपला तर मी तुला उठवीन. झाला असं मी रामकृष्ण हरी म्हणून 2 संगत झोपले. कोणी कोणाला उठवायचं अवघडे. म्हणून कीर्तनात झोपू नका. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी, मुखाने नामस्मरण विठाला. ज्यांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला ते संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. एखादा संत असेल पण शांत नाही, एखादा शांत असेल पण संत नाही. पण माझे नाथ बाबा संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. किती श्रीमंत आहेत माहिती आहे तुम्हाला? त्या काळामध्ये रामकथा जे ऐकायला लोक यायचे, महाराज स्वतः त्यांना 1-1 किलो गूळ हरभऱ्याची डाळ द्यायची. फक्त कीर्तन संपल्यावर मला मागू नका. मी त्या काळातलं सांगतो. एवढे श्रीमंत नाथ बाबा, शांत नाथ बाबा, संत नाथ बाबा आजच्या अभंगाद्वारा देवाची आवड या ठिकाणी सांगतात. विठाला. प्रामुख्याने आपल्याला 3 आवडीचा विचार सुरुवातीला करायचा. 1 जीवाची आवड, दुसरी संतांची आवड आणि तिसरी देवाची आवड. विठाला. जीवाच्या आवडीचा विषय जर आपल्या समोर ठेवायचं म्हटलं की माझ्या सहित तुम्हाला काय आवडतं? वाढवे संतना गृही भावे सनातन, वाढवे संतना गृही भावे सनातन, वाढवे संतना गृही भावे सनातन, वाढवे संतना गृही भावे दुखत का काही? मी चहा घेऊन येऊ का? तुम्हाला कीर्तन आवडत नाही आहे का? परमेश्वर गेले का? आहे का? बरं का राधाकिशन दादा, पुढच्या आता या वर्षी जाऊ द्या. एक विनंती हात जोडून तुम्हाला, बरं का वरखेडकर मंडळी, बरं का बबन भाऊ, या वर्षी मी उभ्यान कीर्तन सांगायचं आणि तुम्ही बसून ऐकायले. पुढच्या वर्षी अशी व्यवस्था करा. या सप्ताह कमिटीला विनंती आहे, प्रत्येकाने 1-1 सतरंजी, उशी आणि शाल घेऊन यायचे, बरं का? तुम्ही पडून ऐका, मी बसून सांगन. जर तुम्हाला आवडलं तर शाल तोंडावरली काढायची.
मायच्याने सांगतो, नाही तर डायरेक्ट तोंडावर घ्यायची. अहो एवढं सगळं चांगलं वातावरण आहे तरी सुद्धा तुम्ही टाळी न वाजवायला काय झालं? आता काय किती सुंदर गायक आहेत बघा बरं तुम्ही. आत्ता पाठीमागं मी हिंगोली साईडला कीर्तनाला गेलो बरं का स्वपन का झाला असं मोठ्यापणाने मी अभंग घेतला, तुम्ही संत माये बाप कृपावंत. 2 गायक होते, दोन्ही गायक खोडीचे, एवढे खोडीचे की त्याने गावात भाजण्यात तयारच होऊ द्याला नाही. एखादा तरुण आला आणि त्यांना का टाळा गळ्यात घेतला आणि वाजवायला लागला की म्हातारी म्हणायचं हट तुला नाही जमत. त्या पोरांनी पुन्हा भजनाचं नाव सुद्धा नाही घेतलं. लक्षात येत आहे का? आणि मग तिथं ते चाल म्हणू लागले. आपले इथं सगळे गायक चांगले आहेत, तिथं मी अभंग घेतला, तुम्ही संत माये बाप कृपावंत. आणि मग ते जुने भजने, जुने म्हणल्यावर आता कसं ते जुनी ठाई आस्थाईमध्ये म्हणू लागले, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय. म्हणले शांत बसा, म्हणू नका दुसरे कोणी या सरळ म्हणा. म्हणलं चाल. ते म्हणलं बाबा आम्ही काय कराव? म्हणलं मायबाप कस काय वेगळे केले तुम्ही? तुम्ही संत मायबाप कृपावंत म्हणा ना. माय एकीकडे घातला, बाप एकीकडे घातला. ते म्हणला महाराज माय तालात बसायली, मात्र्यात बसायली, बाप बसाला. हे फक्त त्याला कळालं का? त्यालाच कळालं, बाकीच्याने काल्याले आणि प्रसाद घेऊन जा विठाला. सोपं सांगतो तुम्हाला. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि अभंग घेतला शिवभोळा चक्रवर्ती. एक मागचं म्हणणारं बैरव होतं, मग पुढचं म्हणू लागलं शिव भोळा चक्रवर्ती. ते बरोबर म्हणलं माग, पण हे पुढचं काय म्हणलं? पुढं म्हणणार म्हणलं त्याचे पाय माझे चित्ती. हे मागचं काय म्हणलं? तू हे माय मही चुलती. एवढा आव मिळेल आपल्या इथं. अहो किती सुंदर भजन आहेत, वाजवायच्यासाठी टाळ्या एकदा. आता प्रमाण झालं की टाळी वाजवायची नाही तर माईच्याने हाणू हाणूच घेईन. विठाला वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. जीवाची आवड काय? वाढावे संतान. संतान वाढावं आणि घरामध्ये धनधान्य भरपूर व्हावं हीच देवाकडे प्रार्थना करतो, मागणी करतो. बरं ज्याच्यासाठी मागणी करतोय तो असा आहे. थोडंसं गणित सांगतो तुम्हाला मी, ऐका. जसं सुई दोरा वळताना असाच होतात ना? नाही, ती सुई घ्यावं लागते आणि मग बरोबर आहे ना? हा तसं या प्रपंचामध्ये सुरुवातीला काय आहे? हिरवळ आहे. हिरवळ म्हणजे तुम्ही ते रसवंतीला एक बैल पाहिला का? ते फिरते त्याच्या पुढे घासाची पिंडी असते, त्याला बघून दिवसभर फिरतं पण एक घास सुद्धा त्याला भेटत नाही. तशी हिरवळ आहे. तुम्हाला नाही कळायचं, सोपं करून सांगतो. अहो सुरुवातीला हिरवळ म्हणजे एखाद्याची सोयरीक जमू द्या. हे प्रपंच कसं आहे त्याचं स्वरूप सांगतोय तुम्हाला. एखाद्याची सोयरीक जमली रे जमली, ते एवढं आनंदात असतंय. जसा संतांना देव विठ्ठल जळीस्थळी भरला तसं याला सोयरीक जमल्यापासून कशात तीच मुलगी दिसते, कशातही तीच मुलगी दिसते. आणि मग कसं तरी याचं लग्न झालं की याला काय म्हणते? गुतणी. त्याला खरा शब्द आहे सुतीतू. संसार काय करतो? आधी सुतीतू, मग गुतीतू आणि मग जन्मभर कुथितू. बरोबर आहे का दादा? जन्मभर आणि मग त्याचं कसं तरी लग्न होऊ द्या. काय सांगावं तुम्हाला. आता प्रत्येक गावाला आम्ही जातो, पर तेलंगणापर्यंत जातो, इमानदारीनं. फक्त पोरायचे बापा आम्हाला एकच म्हणतात, बाबा एखादी बबी पहा, ध्यानात ठेवा आमच्या बब्यासाठी.
अरे का त्या का पडितातल्या गौऱ्या आहेत का काय हा? उचलली की टाकली थैली हा बरं एक बबीचा बाप म्हणे ना हे आमच्या बबीला बाब्या पा हे सगळ्या बाब्याचे बाप म्हणाले आमच्या बाब्याला बबी पा पाहायची कुठून अवघड आहे मग ते 1 वर्ष होऊ दे त्याचं आणि एखादं लेकरू बाळ झालं रे झालं त्याला तोपर्यंत ते ना एवढ्या आनंदात असतं एवढ्या आनंदात आपण म्हणलं जे हरी ते म्हणलं जे हरी एवढ्या वजनात जे हरी घालतो 1-2 वर्ष होऊ द्या लग्न होऊन आणि आपण त्याला म्हणा जे हरी पाटील ते म्हणजे जे हरी का त्याचं कारण आहे हे प्रपंच कसं आहे आंबट आहे संसाराचे आगीच व्यसने संसाराचे आगीच व्यसने संसाराचे आगीच व्यसने संसाराचे आगीच व्यसने संसाराचे आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो 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 संसाराचे संसाराचे अंगी अवघीच व्यसने या संसाराच्या अंगामध्ये प्रपंचामध्ये एवढी व्यसन आहेत तुम्हाला सांगतो ही पहा ना तुम्ही प्रपंचामध्ये सगळे माणसं आंबटच झालेले काय एखादा म्हणलाय तुम्हाला आपलं लय बरं चाललंय म्हणून फक्त तोंडापुरतं म्हणते फक्त ज्याची त्याला माहिती जाऊ द्या सोपं करून सांगतो तुम्हाला मला सांगा आपल्याकडे अशी पद्धती आहे एखाद्याला मार लागला की मग हळद लावण्याची कशी दादा आंबी हळद आपण कधी लावतो मार लागल्याच्या नंतर इथं लग्नाच्या आदल्या दिवशी का हळद लावतो माहिती तुम्हाला ती कारण पुढं मुक्का मार असतो कोणता मार दादा बरोबर आहे ना कोणता मार मुक्का मार म्हणून आपण व्यावहारिक दृष्ट्या लागल्यावर हळद लावतो पण लग्नाच्या अगोदर जी हळद लावल्या परत ती एका ठिकाणी लावल्या जात नाही सगळ्या अंगाला कारण कुठं रट्टे बसणार आहेत होय बाळू महाराज बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्हीच नाही मी बी त्याच्यातच आहे बरोबर आहे की नाही अहो आपल्याला काय आपण कुणीकडे काय करायचं आपल्याला काय सुद्धा कळणार आहे का ही प्रपंच कसा आहे प्रत्येकाला आंबट करतो जाऊ द्या तिकडे बरं आंबट करू द्या पण याच्यात आतापर्यंत कुणाला सुख झालंय का विश्वमाऊली श्री ज्ञानोबा म्हणतात तुम्ही अशी गोष्ट कहाणी ऐकली का हरी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाचा तुम्ही अशी कहाणी गोष्ट ऐकली का एखादा मनुष्य ते म्हणला
मी असा खवखव आहार विस्तव खाली अंथरला आणि मी त्याच्यावर झोपलो, हरी सुख मी निजलो गा असं म्हणलं की ते नाही, सुखाचा विचार नाही कोठे. एवढं कशाला, हे उरफाटा सुद्धा आहे हो. पहा तुम्ही ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय जर काढला तर त्याच्यामध्ये एक वृक्षाचं चित्र आहे, झाडाचं चित्र आहे. त्या झाडाच्या मुळ्या कुठे आहेत माहिती आहे का? ज्ञानेश्वरी बघितली का तुम्ही कधी? नाही. अहो त्या झाडाच्या मुळ्या कुठे आहेत? वर. आणि त्या झाडाचं शेंड कुठे आहे? खाली. हे पटणार नाही तुम्हाला, पण मी पटवून देतो. आता आमच्या दोघात होत देतो नाही का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बबन भाऊ मला एक सांगा, तुमचे पंजोबा कुठे आहेत? ते म्हणले वर. पंजोबा याचे कुठे आहेत? वर. तुमचे आजोबा? हे वर. वडील? ते वर. आता येते यायचे नातू पंतू, तुम्ही कुठे आहेत? खाली. म्हणजे यांचे पंजोबा यांचं बुडे हे कुठे? वरी. आणि खाली शेंडफळ. म्हणजे नातू म्हणल्यावर शेंडफळ ना. ही प्रपंच कसा आहे ते सांगते तुम्हाला. यांचे पंजोबा कुठे आहेत? वर. आजोबा वर, वडील वर आणि शेंड खाली. म्हणून बरेच जण पहा तुम्ही, घरात जर बायकोचं त्याचं भांडण झालं ना, ते 2 दिवस बाहेर जातं आणि म्हणतं आता याला वागवायचंच नाही, डायरेक्ट फारकतीच. म्हणजे याला काय म्हणतात माहिती आहे का? त्याला वाटतं आपण बुडा आणायला, बुडा सहित संपवायलो. पण एक सांगू का, फारकती म्हणल्यावर बी फक्त हे शेंडेच आणायला, उलट त्याला जास्त पालव्या फुटायला. हे मार्मिक झालं, तुम्हाला कळलं नाही. कसं असतं, हे खाली आणि यांचे पंजोबा वरी म्हणल्यावर उरपाट. हे तर कळलं ना तुम्हाला. प्रमाण सांगतो आहे का? हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी रिता ठव नाही कोठे. ओ आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. इथं ये मृत्यू लोकीचे उफराटे. सोपं सांगतो पुन्हा. आता आम्ही एका ठिकाणी चहा घ्यायला गेलो. ज्याच्या घरी चहा घ्यायला गेलो त्यांनी काही मनावर लावून घेऊ नका. कीर्तन हे रेडीमेड कपड्याचं दुकान असते का? तुमच्या मापाचे कपडे कंपनी शिवित असते एखादी? नाही. मी चहा घ्यायला गेलो. एक जण म्हणला, दाजी चहाच घेऊन जाणं. काय म्हणला? चहाच घेऊन जाणं. मग मी मोटरसायकल काढली, शिवलीला गेलो, 2 लिटरची कॅटली आणली. मग त्या दाजीच्या घरी गेलो आणि मग झाकण उघडलं आणि त्यांना म्हणलं टाकायच्या. आणि मग मी चहा घेऊन गेलो. असंच केलं मी. अरे बाबा, ते म्हणले दाजी चहा घेऊन जा. म्हणल्यावर मी एवढा पानचेट मी चहा पिऊन आलो. नाही कळलं? जाऊ द्या. ह्या फाट्यावर मी येत होतो. एक जणाला म्हणलं, ते वरखेड गाव कुठे हो? ते म्हणला, सोपं महाराज. समोर गेले की तुम्हाला एक लिंबाचं झाड लागेल. त्याच्या पुढे गेले की अंगणवाडी लागेल, म्हणजे शाळा. मी निघालो माग, गाडी ओळीली मी. म्हणलं मला नाही जायचं कीर्तनाला. ते माणूस म्हणला, तुम्ही येडे आहेत का काय महाराज? तुम्ही कीर्तनाला, तुमचं कीर्तन आहे. अरे म्हणलं, येडा आहेस का बाबा तू? अगोदर लिंबाचं झाड लागन, मग अंगणवाडी शाळा लागन, मी वाचन का? ते म्हणलं, तसं नाही. ते लागत असतं पण ते लागत नसतं. म्हणजे आपण बोलतो उरफाट आणि करतो सोयीचं. हे असा प्रपंच आहे. हे आता अगस्ती ऋषी महाराज आहेत आपले, बरोबर आहे. मला वाटतं मी त्या कीर्तनात सांगितलं होतं, ही वेडी लोक नाहीत हो हे सोडून गेलेले. सांगणारा सुद्धा त्यातच गुंतलेला आहे, फक्त तुमच्यापेक्षा जरा बरा आहे. आता कोरोनाच्या काळात तुम्ही आता